दिल्ली के जंतर मंतर पर प्रदर्शन कर रहे छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में चंद्रपुर शहर पूरी तरह से विरोध के रंग में रंगा नजर आया। चंद्रपुर बंद के आह्वान के दौरान युवाओं और सामाजिक संगठनों ने सड़कों पर उतरकर अपना कड़ा आक्रोश व्यक्त किया। इस प्रदर्शन का मुख्य आकर्षण शहर में निकाली गई एक विशाल बाइक रैली रही, जिसके माध्यम से प्रदर्शनकारियों ने एकजुटता दिखाते हुए शांतिपूर्ण तरीके से अपना विरोध दर्ज कराया। रैली की शुरुआत शहर के प्रमुख चौराहों से हुई, जहां सैकड़ों युवा हाथों में झंडे और तख्तियां लिए अपनी बाइकों के साथ शामिल हुए। बाइक सवार कार्यकर्ताओं ने शहर के विभिन्न मुख्य मार्गों और व्यवसायिक क्षेत्रों से गुजरते हुए जमकर नारेबाजी की। गूंजते नारों और बाइकों के काफिले ने पूरे शहर का ध्यान अपनी ओर आकर्षित किया, जिससे बंद के दौरान विरोध का माहौल और अधिक मुखर नजर आया। इस बाइक रैली और बंद के आह्वान के चलते शहर के प्रमुख बाजारों में व्यापारिक गतिविधियां प्रभावित रहीं। हालांकि कुछ इलाकों में मिला जुला असर देखने को मिला, लेकिन संवेदनशील इलाकों में पुलिस और प्रशासन की कड़ी निगरानी बनी रही। आयोजकों ने बाइक रैली को शांतिपूर्ण तरीके से संपन्न करते हुए प्रशासन को ज्ञापन सौंपा और छात्रों के अधिकारों की रक्षा, उचित न्याय की मांग की है। नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जे पेपर लीकचा विषय, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, अभ्यासू विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, त्या संदर्भात दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन दडपण्यासाठी मागच्या 25 दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी हे आंदोलन संपवण्यासाठी किंवा यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेत नव्हता आणि परवा 20 तारखेला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी जो अन्याय केला, अत्याचार केला, केंद्र सरकारच्या दिल्ली पोलिसांच्या दडपणाखाली, त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मारहाण झाली, प्रचंड त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळलेलं आहे। केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा, आणि या मारहाणीला जबाबदार असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सगळ्या जबाबदारीला यांचा जो कॅप्टन आहे, मुजोर कॅप्टन म्हणावा मी त्याला, तो नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा। या सगळ्या प्रमुख मागण्या आणि ज्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे, ते सर्व गुन्हे विनाअट मागे घेण्यात यावे। जे विद्यार्थ्यांनी या नीटच्या संदर्भात आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी नोकरी मिळवण्यात यावी, शासकीय नोकरी, अशा विविध मागण्यांना घेऊन आज हे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम आदमी पक्ष असेल, सर्व राजकीय पक्ष जे या आंदोलनाला जे समर्थन देत आहे आणि विविध राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, या सर्वांच्या माध्यमातून आज चंद्रपूर शहरामध्ये एक बाईक रॅलीचं, या दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनात प्रचंड संख्येने आपण पाहत असाल युवकांचा सहभाग इथे झालेला आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करू। यानंतरचा पुढचा लढा जर राजीनामा झाला नाही तर मोठं आंदोलन, एक मोठा मोर्चा हा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पुढचं नियोजन आहे। मग तालुक्यात हे आंदोलन जाईल। दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जे काही सरकारी पोलीस आणि काही लोकांनी जे हल्ला केला 20 तारखेला, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालं, विद्यार्थ्यांवर जे काही गुन्हे दाखल झाले, विद्यार्थ्यांना जे काही मारहाण झाली आणि ते दवाखान्यामध्ये भरती आहे, तर देशभर एक त्याच्या विरोधात एक मोठा आक्रोश होता। चंद्रपूर शहरात देखील हा आक्रोश आज आपल्याला पाहायला मिळते आहे। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्रोश रॅली, बाईक रॅली शहरभर फिरणार आहे। त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, इतर सर्वच राजकीय पक्ष, सत्तेतले पक्ष सोडून या ठिकाणी सहभागी झालेले आहे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील या ठिकाणी आले। आमची मागणी सरकारकडे ही आहे की त्यांनी जे काही पहिली विद्यार्थ्यांची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे, तो राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। सोबतच गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा दिला पाहिजे अमित शहा यांनी, आणि या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी आजची बाईक रॅली या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेले आहेत। या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। आज चंद्रपुर शहर में हम महाविकास आघाड़ी और बाकी इतर पक्षों के लोगों की मदद से आज जो दिल्ली में हुए छात्रों पे अत्याचार था, उसके विरोध में हम
चंद्रपुर में आज बाइक रैली निकाले। शिवाजी चौक से लेके दीक्षा भूमि तक शिवराय टू भीमराय का एक नारा लगा के हमने ये रैली निकाले। सरकार को सद्बुद्धि है और इन बच्चों के ऊपर कुछ न्याय करे।